घरगुती सिलेंडर 29 रुपयांनी महागला। मुंबईमध्ये घरगुती सिलेंडरचे दर 941.50 रुपयांवर 3 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ। आजपासून नवीन दर लागू। देशात सातत्याने महागाईचा भडका उडतोय। सत्ताधाऱ्यांना महागाईची योग्य वेळी किंमत मोजावी लागेल। घरगुती सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ झाली त्यानंतर शरद पवार यांची ही प्रतिक्रिया। सामान्य माणसाच्या ताटातलं जेवणही महागाईच्या आगीत करपून टाकलंय। घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झाली त्यानंतर रोहित पवार यांची सरकारवर टीका। सामान्य माणसांच्या जीवावरती उठलेलं हे निर्दयी सरकार आहे, रोहित पवार यांचा हा निशाणा। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके छत्रपती संभाजीनगरच्या घरी दाखल। आज पहाटे 5 वाजता ते संभाजीनगरमधल्या घरी पोहोचले। दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलनानंतर दिपके स्वगृही परतले। दिल्लीच्या जंतर मंतरवर अराजकता पसरवणाऱ्या युवांची अभिव्यक्ती दिसली। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका। आंदोलनात कुठेही अराजकता झाली नाही, अभिजित दिपकेंचं प्रत्युत्तर। कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन देशहितासाठी नव्हतं, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची कालच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर टीका। मुंबईच्या एनएससीआय वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एकाचा मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट। मृत्यूचा ड्रग सेवनाशी संबंध आहे का याचा तपास सुरू। कार्यक्रमाला हजारो प्रेक्षक उपस्थित असल्याची माहिती। पुण्यातील आळंदी मळकर परिसरामध्ये रेव पार्टी पोलिसांचा छापा। आळंदी मळकर रोडवरील रिसॉर्टमध्ये रेव पार्टी सुरू असल्याचं समोर। अनेक तरुण तरुणी ताब्यात। अंमली पदार्थ वापरल्याचा संशय। रेव पार्टीमध्ये 60 ते 70 तरुण तरुणी असल्याची माहिती। पुण्यातील विषारी दारू प्रकरणी कारवाई सुरू आहे। समस्या गंभीर, याआधीच मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले। पुण्याच्या विषारी दारू प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही प्रतिक्रिया। पुढे टॉप 9 राजकीय बातम्या। प्रेमाने लोक जिंकता येतात, बोलता तर 50-50 कोटींचा काय प्रकार? फडणवीसांनी सुळेंना दिलेल्या उत्तराला राऊतांकडून प्रत्युत्तर। घोडेबाजार झाला हे मान्य करा, त्यासाठी पैसे कुठून आले हे सगळ्यांना माहिती, राऊतांची टीका। मी राज्यसभेवर गेल्यास माझं खातं समीर भुजबळ यांना द्या, छगन भुजबळांनी ही अट घातल्याची सूत्रांची माहिती। भुजबळांच्या अटीवर भाजपचा सकारात्मक प्रतिसाद नाही अशी सूत्रांची माहिती। छगन भुजबळ राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर जाण्यास तयार, सूत्रांची माहिती। दादांची राष्ट्रवादी भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यास तयार, मात्र भुजबळांच्या अटींमुळे अद्यापही उमेदवारी जाहीर नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्याचीही माहिती। जळगावच्या धरणगाव या ठिकाणी पहिल्यांदा शिवसेनेने नगराध्यक्षपदाची जागा गमावली। गुलाबराव पाटलांनी श्रीकांत शिंदेंसमोर नाराजीही बोलून दाखवली आहे। तर नगराध्यक्षपदाची निवडणूक हारलो तरी देखील नगरपालिकेमध्ये आमचे सर्वाधिक नगरसेवक, गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। नाशिक विधान परिषदेच्या पाठिंब्यावरून महायुतीत गोंधळ कायम। नाशिकमध्ये आजही महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार। गोकुळ गीतेंची उमेदवारी कायम राहिल्यानंतर पाठिंब्यासाठी प्रयत्न। महायुतीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न सुरू। बाळमानेंच्या उमेदवारीवर एकत्र बैठकीत निर्णय व्हायला हवा होता। निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घेणं गरजेचं। बाळमानेंच्या उमेदवारी माघारीवरती वैभव नाईकांचा पक्षाला खर्च आहे। मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला भाजपच्याच मंत्र्यांकडून हरताळ। मंत्री जयकुमार गोरे, राजेंद्र राऊत यांचा आलिशान गाडीतून प्रचार दौरा। माढा करमाळा भागामध्ये आलिशान गाड्यांनी प्रचार दौरे केल्याचं समोर। श्रीकांत शिंदेंनी अंमनेरमधील बैठकीत कार्यकर्त्यांचे टोचले कान। गर्व बाजूला ठेवून काम करायला हवं, श्रीकांत शिंदेंचं आवाहन। पक्षाची ताकद टिकवायची असल्यास कार्यकर्त्यांनी कामं करावी, श्रीकांत शिंदे यांचा हा सल्ला। अजित पवार यांच्याप्रमाणे सुनेत्रा पवारांचा बारामतीमध्ये सकाळी पाहणी दौरा। बारामतीमध्ये एसटी स्टँड परिसरामध्ये सुनेत्रा पवार यांनी पाहणी केली। सुनेत्रा पवार यांच्याकडून बारामतीमध्ये विविध विकास कामांची पाहणी।